राजबंदीवानास सहाय्य करणे आपले कर्तव्यच आहे, मग शिक्षा झाली तर झाली, असे समजणारे वरील गृहस्थांसारखे देशसेवक बंदिवानात जे निघाले ते सोडूनही इतर बंदिवानांसुद्धा आता आम्हास सहाय्य करण्यास फारसे भीतीनासे झालेले होते. कारण जरी कधी कधी अधिकारी रोषास बळी पडून त्यांची वॉर्डरकी जाई किंवा बाहेर सक्त कष्ट करण्यास त्यास धाडण्यात येई, तरी बाहेरही हळूहळू देशसेवक अधिकाऱ्यांच्या आणि बंद्यांचा जमाव बनत चालल्याने राजबंद्यांकरिता किंवा राजकारणाकरिता कोणी तुटून वा शिक्षा होऊन येताच त्यास आरामाचे काम अंत्यस्थपणे आमची मंडळी देऊन टाकीत. पैशाची पण थोडी बहुत वाण दूर करीत. या सहाय्य मिळण्याच्या आधाराने बंदिवान देशसेवेचे आपले कर्तव्य बऱ्याच निर्भयपणे करीत. आम्ही दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्हास मिळाली आहे हे जाणून बुजून बारीस जे दर्शवले ते अशा हेतूसाठी होते की असे दोन प्रसंग येऊन एकदा त्यास त्यांच्या आम्हास बातमी मिळू न देण्याच्या प्रयत्नांचे व्यर्थ कळले की तो बंदिवानास निष्कारण बारीक सारीक गोष्टीत ह्याविषयी छळण्याचे सोडील. परिणामही तसाच झाला. आम्हास काही केले तरी बहुधा बातम्या मिळतात असे पाहून तो थकून गेला. केव्हा केव्हा स्पष्टपणे आम्हास जवळ म्हणे आणि सुप्रिटेंडेंटजवळ सांगे की राजबंदीवानांना आपसात बोलणे बंद करणे आणि त्याच बाहेरच्या बातम्या मिळू न देणे हे मला काय, पण इव्हन इफ द डेव्हिल बी सेंट हिअर ॲज अ जेलर इन्स्टेड ऑफ मी, त्या सैतानाला देखील ते शक्य होणार नाही. हे वाक्य पुढे पुढे तो अनेक वार म्हणे आणि अगदी ढिला पडून समोर येईल तेवढ्याच पुरती बातमी ऐकण्याच्या अपराधाची धरपकड करी. इतकेच नव्हे तर आम्हास बातम्या कळतात हे आम्ही वारंवार त्यास भासवीत गेल्याने त्याला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका अगदी उलट उपायाचा अवलंब करावा लागला. आम्हास बातमी मिळे ती केव्हा केव्हा बऱ्याच फुगीर स्वरूपात मिळे, कारण आणणारे अज्ञानी असत. उदाहरणार्थ, दिल्लीच्या बॉम्बमध्ये 4 बडे बडे लॉर्ड मारे गए असे बाजारात लोक बोलू लागले. अशा वेळी बातमी थांबवण्याचा वा छपवून ठेवण्याचा त्रास निष्कारण आणि निष्फळ सोशीत बसण्यास कंटाळून अधिकारी साहजिकच शुद्धीवर येत आणि म्हणत, बातमी छपवून ठेवून होणाऱ्या या अज्ञ अतिशयोक्तीच्या हानीपेक्षा खरी बातमी आपण होऊन सांगण्याने होणारी हानीच अधिक श्रेयस्कर आहे. आणि वस्तुतः हे त्यास प्रथमच समजावयास पाहिजे होते. तेव्हा मग ते आम्हास वृत्तपत्रे देखील देऊ लागले आणि वृत्तपत्रे प्रत्यक्ष बारीकडून जेव्हा मधून मधून मिळू लागली तेव्हा विकृत आणि अपक्व बातम्या कुठून तरी आणण्याचा राजबंदीवानांचा अप्रकट खटाटोपही साहजिकच कमी होऊ लागला. दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्ही मिळवली त्याविषयी आमचा सूड घेण्यासाठी बारीने एक दिवस तुरुंगात बातमी उठवून दिली की सावरकरांचा धाकटा भाऊ ह्याच बॉम्ब प्रकरणात धरला गेला. हे काही मोठे असंभवनीय नव्हतेच, कारण त्या प्रकरणात त्यास खरोखरच बराच त्रास सोसावा लागला. पण तेव्हा हे काहीच ठाऊक नसल्याने हे खरे की खोटे हे कळण्यासाठी आम्ही साहजिकच उत्सुक झालो. दुपारी पर्यवेक्षकही सहज आम्हास म्हणाला, काय तुमचा धाकटा भाऊ तेवढा बाहेर आहे ना? आम्ही उत्तर देण्यापूर्वीच बारी हसून म्हणाला, तोही येईलच आता इथे. असा निर्दय निर्लज्ज विनोद करण्याची त्यास खोडच असे. किंचित त्रासाने आम्ही म्हटले, तोच काय, पण हिंदुस्थानातील कोणीही मनुष्य इथे येऊ शकेल. हिंदुस्थानाच एक प्रचंड बंदिशाला आहे आणि आयर्लंड पण. बारी आयरिश असल्याने तोही किंचित ओशाळला. तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला, छे, इथे येईल की नाही ते काही मला ठाऊक नाही, पण तो जरा भित्रा आहे असे दिसते. मी बातमी काढण्याकरिता विचारले, ते कशावरून? तेव्हा सुप्रिटेंडेंट म्हणाला, त्याने दिल्लीची बातमी ऐकताच आपण होऊन घाबऱ्या पोलिसांचे मुख्यास तार दिली की मी कलकत्त्यास हा इथेच आहे, पुढे मागे मजवर आळ घ्याल म्हणून सांगून ठेवतो. मी म्हणालो, तर मग सगळ्या कलकत्त्यात तोच एक चाणाक्ष मनुष्य आहे. त्याने बॉम्ब फेकला नाही हे उघडपणे आहे. पण जरी त्याने तो फेकला असता तरी देखील त्याने अशीच तार त्वरित पोलिसास करून चकवावयास पाहिजे होते. तो भित्रा नव्हे, जो दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा निष्ठून जाण्याचेही साधतो, तोच खरा शूर. आमचे हे मानसिक त्रासाने बेभान झालेले उत्तर ऐकून पर्यवेक्षकही एकदम चमकला आणि अधिक काही न बोलता निघून गेला. त्या 2-3 दिवस
भाऊ खरोखर संकटात पडला असेल की काय या चिंतेने आम्ही अस्वस्थ होतो. पुन्हा पुन्हा की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हा श्लोक मनास म्हणून दाखवून आता जे होईल ते होईल म्हणून आश्वासित अस्वस्थ करीत होतो. पुढे खरी बातमी कळून ती चिंता अर्थातच मावळली. अशा निष्कारण मानसिक यातना देण्याच्या बारीच्या प्रयत्नांचे आणखी एक उदाहरण आता आठवले आहे. एक दिवस तो आला आणि म्हणाला, लाला हरदयाळ कोण आहे? मी अर्थातच सांगितले की गृहमंत्री मागे आले होते. त्यांनी अमेरिकेत जे असल्याची बातमी मला तुमच्यासमोर सांगितली. ते क्रांतिकारक पक्षाचे एक पुढारी लाल हरदयाळ तुम्हा चांगले माहीत आहेत. काही विशेष असेल त्याविषयी तर बोला. बारीने अगदी गुपचूप म्हणून बातमी कळवली की लाल हरदयाळजींना हत्येचे आरोपावरून धरून मुंबईस आणले आहे. आमच्या मनात चर्र झाले. आमच्या सहकार्यातील प्रमुख सहकारी आणि त्या काळच्या क्रांतिकारकांचा पुढारी पकडला जाऊन त्याच्या आयुष्याचे आता आमच्याच सारखे धिंडवडे निघावे ना. दुर्दैव या देशाचे. आम्हास आमच्या परदेशातून असेच धरून आणणाऱ्या दिवसाची आठवण झाली. ही बातमी कितपत खरी ते विचारण्यासाठी बाहेर वॉर्डर गुप्तपणे धाडले. त्यास ते नावच ध्यानात राहीना. पाठ करून घेतले. मनात वैताग आला की काय ही या आपल्या देशाची दुर्दशा. जे लोक शिर हातावर घेऊन आपल्या स्वातंत्र्यार्थ देशोदेशी प्राणपणास लावणारी झुंज घेत आहेत, त्यांचे नाव देखील या कृतघ्न देशास माहीत नसावे ना. ह्या विचारांनी आमचे डोके तापून गेले. सोबतच्या राजबंदिवानांनी पाण्याची धार धरून थोडे शांत केले. त्यातच पर्यवेक्षक प्रत्यहींच्या पाहणीस येऊन मला विचारता झाला, काय लाला हरदयाळ तुमचा मित्र होता हे खरे काय? मी स्पष्टपणे सांगितले, होय. त्यांच्या मैत्रीचा मान मला मिळालेला होता. त्यांच्यावर हत्येचा अपराधाचा आरोप ठेवून त्यास पकडण्यात आले आहे. दिल्लीच्या बॉम्बमध्ये त्यांचे अंग होते. मी म्हटले, असेल. असले तरी त्यामुळे त्यांच्याविषयीचा माझा स्नेह वा सन्मान कमी होणार नाही. माझ्या या उत्तराने आणि मुद्रेवरून पर्यवेक्षक सहजच तरकला की आज याची वृत्ती नेहमीप्रमाणे हस्ती आणि विनोद प्रवण नसून क्षुब्ध आहे. तो विषय पालटून गेला. राजबंदी मी असली धिटाईची उत्तरे दिल्याविषयी चिंता करू लागले. मी म्हटले, मला ते सगळे कळते, पण हरदयाळने धरले जावे आणि त्याच दिवशी आपण त्याचा उघड गौरव करण्याचे तर बाजूचच राहू, पण नुसता त्याचा स्नेहसंबंधही स्वीकारण्यास अनमान करावे हा भ्याडपणा माझ्याने करवेच ना. होता हरदयाळ माझा मित्र होता. मला आणखी काय शिक्षा करतील हे आपण आता शिकले पाहिजे. हरदयाळचे उत्तराई होण्यास हाच मार्ग. हळूहळू मन शांत होऊन खरी बातमी काढण्याच्या मार्गास लागलो. 2-1 दिवसात कळले की ते अमेरिकेत धरले गेले, पण प्रतिभूत्वावर मोकळे केले गेले आहेत. बारीस येता जाता आम्ही राजबंदी जाणूनच विचारू लागलो की हरदयाळ मुंबईत आहेत का दिल्लीत आणले गेले. त्यास वाटे हे खरेच अज्ञानात आहेत, म्हणून तो सांगे दिल्लीस. एक दिवस तर स्वारी इतकी वाहवली की हरदयाळास शिक्षा झाली. पोर्ट ब्लेअरला लवकरच चलान होईल. आम्ही हसून दाबून म्हटले, हे पहा, ते आले तर ही माझ्या जवळचीच कोठडी त्यांना द्या बरं का. बोलून तरी घेऊ एकदा. तरी देखील मर्म न समजता तो बंदीपाल नेहमीप्रमाणे गंभीर मुद्रा करून म्हणाला, त्याचा विचार करीन. या वाक्यासरशी पंक्तीत बसलेले 10-5 राजबंदी हसून आवरून खो खो करून हसू लागले. तेव्हा त्या अडाणी शहाण्यास कळून चुकले की यास माझ्या गप्पांतील फोलपणा पूर्वीच माहीत असावा आणि हेच मला आजवर बनवीत असले पाहिजेत. काही दिवसांनी आम्हास नक्की बातमी आली की हरदयाळ हे अमेरिकन सरकारच्या हातावर तुरी देऊन निसटून गेले. इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने आपल्या हातावर बळे तुरी देऊन ठेवून घेतली अशीही बातमी आली. कसेही असले तरी ही हरदयाळ निर्विघ्न सुटकेची वार्ता ऐकताच आमच्या जीवावरची एक धोंड उतरल्यासारखी झाली. हिंदुस्थानातील प्रख्यात पुढाऱ्यांविषयी अशाच प्रकारचे तुच्छ विनोदाचे उद्गार अधिकाऱ्यांनी काढल्याचे आणखी एक उदाहरण कलाक्रम सुटत असताही अनुसंधानास्तव इथेच सांगू. आमची प्रकृती पुढे पुढे फारच बिघडून आम्ही रुग्णशय्येस अगदी खिळून पडलो.
तेव्हा एकदा अंदमानाचे चीफ कमिशनर आम्हास पाहावयास आले होते. त्यांचे मजशी नेहमीच सभ्यपणाचे वर्तन असे. बोलता बोलता त्यांनी सांगितले की मी युरोपमधून हिंदुस्थानातला थोड्या दिवसांपूर्वी येत असता मला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आगबोटीवर भेटले होते. त्यांनी माझी ओळख होताच सावरकरांची प्रकृती कशी काय म्हणून विचारपूस केली आणि असेही विचारले की मी जर त्यांच्या समाचारास आणि राजबंधवांच्या एकंदर स्थितीस प्रत्यक्ष पाहण्यास अंदमानास आलो तर परवानगी मिळेल काय. हे ऐकून मी चीफ कमिशनरास म्हटले, मग आपण काय म्हणालात. ते उत्तरले, मी म्हटले या परंतु नक्की काय ते मागाहून कळवीन. पण सावरकर तुमचे सुरेंद्रनाथ आलेच तर त्यांना उतरायलाही तुम्ही बंद आहात. त्यांच्या शेजारच्याच बंदी कोठडीतून अधिक सोयीस्कर जागा अंदमानात आमच्यापाशी नाही. मी तसेच हसून म्हणालो, का. चीफ कमिशनरचा बंगला आहे. 2 दिवस चीफ कमिशनर यांनी या बंदी कोठडीत राहावे आणि त्या पाहुण्यांच्या योग्यते इतकी अनुरूप नसली तरी जी आहे ती त्या बंगल्याची जागा त्यांच्या स्वाधीन करावी. येथेच हेही सांगून टाकणे आमचे कर्तव्य आहे की राजबंद्यांच्या विषयी आणि आमच्या विषयी बंगालच्या त्या वृद्ध झुंजाराने त्या सुरेंद्रनाथाने जी कळकळ प्रथमपासून शेवटपर्यंत दाखवली आणि बंगालीपासून तो विधिमंडळापर्यंत जे सहाय्य दिले तितके हिंदुस्थानातील कोणत्याही अन्य पुढाऱ्याने क्वचितच दिले असेल. हे आमचे आभार प्रदर्शन ऐकण्यास आज तो वृद्ध देशभक्त उरला नाही ह्याचा आम्हास राहून राहून खेद वाटतो. पूर्वार्धात आम्ही साधारण 1914चे मध्यापर्यंत आमची कारावासाची कथा आणून पोचवली होती. संपाचे परिणामार्थ राजबंद्यांच्या काहीतरी मागण्या मान्य होऊन आम्ही काम सुरू केले. ही बातमी कळताच चीफ कमिशनरलाही एक कटकट मिटली असे वाटून त्यांनी पूर्वी कोणासही न धाडलेले असे एक पत्र माझ्यासाठी धाडून माझे वैयक्तिक अभिनंदन केले आणि आम्ही कारागारात त्या कोठड्यात 14 वर्ष आता कशी काढावी या चिंतेत चूर होऊन कालक्रमणा करू लागलो. कारागारात पाय ठेवला तेव्हा अधिक 5 वर्ष ह्या कोठडीत काढावी लागतील म्हणून आम्ही कंबर कसली होती. पण आता 14 वर्षाचा हा लांबचा लांब काळाकुट्ट बोगदा आमच्या जीवनरथास न टाळता येण्यासारखा पसरून आडवा झाला. द्वीपांतरवासाची शिक्षा होताच अंदमानच्या नियमांचे पुस्तक वाचून आम्ही आमच्या तरुण पत्नीस आश्वासनार्थ एक कविताबद्ध पत्र लिहून कळवले की फार फार तर 5 वर्ष धीर धरावा. त्यानंतर अंदमानात का होईना पण पुन्हा प्रेमाच्या झोपडीत एकत्र भेटू आणि आपल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या आणि आपल्या झोपडीच्या पुढच्या मांडवीवर फुलांनी डबडबत पसरलेल्या मोगरा, मालती, जाई जुई यांच्या लतावेलींशीच आपले इष्ट संबंध जुळवून नांदू लागू. जनसहवास नाही तर नाही, पण आता तीही आशा निष्फळ झाली. आज कठीणात कठीण म्हणून जे संकट स्वीकारावे तेच उद्या येणाऱ्या संकटापुढे अगदी क्षुल्लक वाटू लागले. असा एकसारखा कष्टांचा भडीमार चालला. जे येई ते मागच्याच वरे म्हणवी अशा मानसिक उत्तापर्यंत त्या कल्पनासृष्टीतल्या जाईजुई देखील सुकून गेल्या. कल्पनासृष्टीतला ओलावा देखील जीवास मिळनासा झाला.